राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या प्रमुख तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या आक्षेपार्ह पोस्टनंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या पोस्टचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचे पडसाद आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या होमटाऊन असलेल्या बुलढाण्यातही उमटले आहेत. बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आक्षेपार्ह पोस्टबद्दल त्यांनी सार्वजनिकरित्या महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी काही संतप्त कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना चोप देण्याचा इशाराही दिल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. यांना आमचं एकच आव्हान, राष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे आमच्या वहिनी साहेबांविरुद्ध अशा अपशब्द वापरल्याबद्दल यांनी महाराष्ट्रभर तर सोडा, पण आमच्या जिल्ह्यात राष्ट्रवादी तर्फे यांना आम्ही डायरेक्ट चोपणार. महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी जे आक्षेपार्ह विधान केलं, जी भाषा वापरली, हे खरोखर महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. खऱ्या अर्थानं ज्या काँग्रेसला इंदिरा गांधींचा वारसा आहे, ज्या महिलेचा सन्मान करणारी ही काँग्रेस, परंतु कालच्या वक्तव्याने जनतेसमोर एका महिलेचा अपमान झाल्यामुळं अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महाराष्ट्रातील प्रत्येक तमाम आमच्या महिला भगिनी असेल, यांचा हा अपमान असून याची महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बोलले की सुनेत्राताईंनी अर्थ खातं घ्यावं, मग आम्ही त्यांना दुर्गा म्हणून संबोधू, परंतु यांचा सल्ल्याची ताईंना गरज नाहीये. आपण बघता गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून पवार कुटुंबियाचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे व तुम्हाला ते शोभत नाही व तुम्ही तो सल्ला देण्याचं गरज नाही. दादा गेल्यानंतर ताईंची कामाची पद्धत उभ्या महाराष्ट्राने बघितलेली आहे. दादांचे दुःख बाजूला ठेवून तमाम महाराष्ट्रवासियांसाठी सुनेत्राताई समोर येऊन दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या काम करत आहे. आज निदर्शने केली, मागणी काय, तुमची भूमिका काय असणार? आजच्या निदर्शनाची मागणी एकच आहे, यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही येत्या काळात करू.